यंदाची निवडणूक जितक्या मुरलेल्या राजकीय नेत्यांनी गाजवली तितकीच ती सेलिब्रिटींनी देखील गाजवली। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये कलाकार देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। नेमके कोणते कोणते कलाकार लोकसभेच्या रिंगणात होते, कोण विजयी झालं, कोणाचा पराभव झाला हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। कंगना रणावत, बॉलिवूडची पंगा क्वीन कंगनाने थेट लोकसभेचं तिकीट मिळवताच राजकारणात एंट्री केली। कंगनाला भाजपकडून तिच्या जन्मभूमीतच म्हणजेच हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं। तिने काँग्रेसचे विक्रमादित्य सिंग यांचा पराभव केला। कंगनाने 74,775 मतांनी विजयी झाली। मनोज तिवारी हे अभिनेते आणि गायक देखील आहेत। त्यांनी ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवली होती। मनोज तिवारी यांनी काँग्रेसच्या कन्हैया कुमार यांना 1,38,778 मतांनी त्यांचा पराभव केला। ते तिसऱ्यांदा खासदार म्हणून तिकडे निवडून आले आहेत। शत्रुघ्न सिन्हा हे बॉलिवूडमधील मोठं नाव। त्यांनी पश्चिम बंगालमधून आसनोल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती। ते 59,564 मतांनी तिथे जिंकून आले। हेमा मालिनी, बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री हेमा मालिनी या श्रीकृष्णाच्या जन्मभूमीतून म्हणजेच मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या होत्या। मागील 2 टर्म खासदार राहिलेल्या हेमा मालिनी त्यांच्या विजयाची हॅट्रिक तिथे पूर्ण केली। त्यांनी काँग्रेसचे मुकेश धगर यांचा 2,93,407 मतांनी पराभव केला। अभिनेते रवी किशन हे भाजपच्या तिकिटावर गोरखपूरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते। गोरखपूर लोकसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो। रवी किशन यांनी गोरखपूरमधून 1,03,526 मतांनी विजय मिळवला। त्याचप्रमाणे 1998 ते 2017 अशी सलग 5 टर्म त्यांनी खासदारकीची राखली होती। अरुण गोविल, रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील राम म्हणजेच अरुण गोविल हे या माध्यमातून घरोघरी पोहोचले। त्यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री घेतली आणि कमळ हाती घेतलं आणि त्यांनी लोकसभेच्या रिंगणात एंट्री केली। मेरठ लोकसभा मतदारसंघातून अरुण गोविल हे 1,05,85 मतांनी विजयी झाले। स्मृती इराणी, भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनाही पराभवाची झळ बसली। काँग्रेसच्या राहुल गांधी यांना 2019 साली अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत करण्यात स्मृती इराणी मात्र यंदा अपयशी ठरल्या। काँग्रेसच्या किशोरीलाल यांनी स्मृती इराणी यांच्यावर 1,67,196 मतांनी दणदणीत विजय मिळवला। रचना बॅनर्जी, हुगळी मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या अभिनेत्री रचना बॅनर्जी यांनी भाजपच्या लॉकेट चॅटर्जी यांचा 60,000 मतांनी पराभव केला। रचना बॅनर्जी यांनी बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत सूर्यवंशम या चित्रपटात काम केले होते। रचना बॅनर्जी यांनी तमिळ, तेलुगू, बंगाली आणि ओरिया या चित्रपटांमध्येही काम केले होते। हंसराज हंस हे चंदीगड पंजाबमधील फरीदाकोट लोकसभा मतदारसंघात सुफी गायक विरुद्ध पंजाबी अभिनेता असा सामना तिकडे रंगला होता। भाजपने पंजाबी अभिनेता राज हंस यांना तिकडे उमेदवारी दिली होती, तर आपने करमजीत अनमोल यांना उमेदवारी दिली होती। पण फरीदाकोटमधून अपक्ष उमेदवार सरबजीत सिंग खालसा यांना मोठा विजय तिथे मिळाला। मंत्री आर के रोजा एक राजकारणी आणि अभिनेत्री म्हणून देखील कार्यरत होत्या। 2022 पासून आंध्र प्रदेशचे पर्यटन, संस्कृती आणि युवा विकास मंत्री म्हणून त्या काम पाहत होत्या। पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागडीमध्ये YSRCP पक्षाच्या मंत्री आर के रोजा यांचा TDP उमेदवार गली भानुप्रकाश यांच्याकडून 43,505 मतांनी पराभव झाला। राज बब्बर, हरियाणातील गुरुग्राममध्ये ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। राव इंद्रजीत सिंग यांनी राज बब्बर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आणि 75,079 मतांनी विजय मिळवला। राज बब्बर यांनी 1989 मध्ये राजकारणात प्रवेश केला। राज बब्बर यांनी आपली राजकीय कारकीर्द जनता दलातून सुरू केली आणि नंतर ते पुढे राजकारणात सक्रिय झाले। राज बब्बर हे 3 वेळा लोकसभेचे खासदार आणि 2दा राज्यसभेचे खासदार राहिले होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।